उपस्थित असलेले सन्मान्य काफीनाथ महाराज दक्षिणपेठ उत्तराधिकारी, महाराष्ट्र सरकारचे ज्येष्ठ मंत्री सन्मान्य उदय सामंतजी, महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री सन्मान्य योगेश कदमजी, विधिमंडळातले ज्येष्ठ आमदार सन्मान्य भास्कर जाधवजी, विधिमंडळातले ज्येष्ठ आमदार सन्मान्य शेखर निकमजी, उपस्थित असलेले आमदार सन्मान्य किरण सामंतजी, दैनिक रत्नागिरी टाइम्सचे संपादक सन्मान्य घोसाळकरजी, उपस्थित असलेले डॉक्टर हितेश पगारेजी, मंचावर उपस्थित असलेले अन्य सर्व प्रमुख मान्यवर, उपस्थित असलेले सर्व हिंदू बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आज गजानन महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्याच्या निमित्ताने जगद्गुरु नरेंद्र आचार्य महाराजांनी आम्हाला सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने इथे बोलवलेला आहे। सर्वात प्रथम मी स्वामींचा मनापासून आभार मानेन की त्यांनी आज जो सत्कार माझा इथे केला त्यासाठी मी त्यांचा मनापासून या निमित्ताने आभार मानेन। स्वामींचा आणि राणे कुटुंबाचं वर्षानुवर्ष असलेलं नातं, अशी कुठलीही निवडणूक नाही, अशी कुठलीही घटना नाही जेव्हा स्वामींनी स्वतः संपर्क करून आम्हा राणे कुटुंबाला आशीर्वाद दिलेला आहे आणि पाठिंबा दिलेला आहे। आणि म्हणून स्वामींनी जेव्हा जेव्हा आमची आठवण केलेली आहे तेव्हा आम्ही आवर्जून त्यांच्या दर्शनासाठी इथे आलेलो आहे। आजही त्यांनी मला आशीर्वाद दिला, मार्गदर्शन ते नेहमीच करत आलेले आहे। आज त्यांनी केलेलं कार्य हे या चित्रपटाच्या माध्यमातून आपण सगळ्या जणांनी पाहिलं, पण वर्षानुवर्ष ते जे काम लोकांसाठी करतायत, लोकांच्या आयुष्यामध्ये जे परिवर्तन ते आणतायत, ते आमच्यासारख्या असंख्य तरुणांसाठी प्रेरणादायी आहे। आज आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये स्वामींचं काम आणि कार्य आणि प्रेरणा घेऊनच आमच्यासारखे असंख्य हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते आज समाजामध्ये काम करतायत। आज मी जिथे इथे आलेलो आहे तो कुठला आमदार आणि मंत्री म्हणून नाही, पण एक हिंदू म्हणून स्वामी आपला आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून इथे आलेलो आहे। आणि हे बोलताना माझ्या मनामध्ये कुठेही किंतु परंतु वाटत नाही, कारण का ही सगळी जी पदं आहेत ही क्षणिक असतात। 5 वर्ष 2 वर्ष ही काय आपण वरती घेऊन जात नाही। माझ्या जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर मी कुठला मंत्री आहे, कुठल्या खात्याचा मंत्री आहे म्हणून असा उल्लेख होणार नाही, पण माझ्या जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर मी एक हिंदू आहे ह्याचा उल्लेख आवर्जून तिथे होणार आहे। याबद्दल मला सार्थ अभिमान आहे, सार्थ अभिमान। आणि म्हणून स्वामी आपण जे काम करत आहात ते आज आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये त्याचा नितांत गरज आहे। आपल्या आजूबाजूला जे काही इस्लामिक आक्रमण जे सुरू आहे, आपल्या हिंदू राष्ट्राला 2047ला इस्लाम राष्ट्र बनवण्याचे जे काही मनसुबे आहेत त्याला थांबवण्याचं आणि त्याला आव्हान देण्याची ताकद स्वामी आपल्या सारख्याच जगद्गुरूंमध्ये आहे, हे आवर्जून या निमित्ताने मी उल्लेख करेन। म्हणून आपण जे कार्य करत आहात, प्रामुख्याने घर वापसी म्हणजे धर्मांतर करणं, आज या कार्याचा प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये होणं हे फार गरजेचं आहे। कारण लव जिहाद, लँड जिहाद असंख्य हे सगळे जे विषय आजूबाजूला सुरू आहेत, लव जिहाद आणि धर्मांतराच्या माध्यमातून असंख्य आमच्या हिंदू माता भगिनींना जिहाद करणाऱ्या लोकांतून त्यांना इस्लाम मध्ये आणण्याचं काम स्वामी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। आज महाराष्ट्र सरकार म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या
नेतृत्वाखाली आज आमचं हे सरकार लवकरच धर्मांतर विरोधी कायदा हा आमच्या राज्यामध्ये आणण्याची आमच्या लोकांची तयारी आहे. जेणेकरून हे जे काही इस्लामिक आक्रमण सुरू आहे ते तेव्हा तिकडे थांबलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून स्वामी आम्ही लोक पाऊल टाकतोय. मीही माझ्या खात्याच्या माध्यमातून मत्स्य व्यवसाय आणि बंदरे खाते स्वामी माझ्याकडे आहे. मी जेव्हापासून या खात्याची जबाबदारी घेतली आहे मी 2 उद्दिष्ट माझ्या नजरेसमोर ठेवलेले आहे. एका बाजूला आपल्या राज्याचं मत्स्य उत्पादन वाढवणं, बंदरांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणं, दुसऱ्या बाजूला आपल्या सागरी किनारपट्टीवर सुरक्षा वाढवणं हे माझं मुख्य हेतू समजून मी आपण आता काम करायला सुरुवात केलेलं आहे. आपली ही 720 किलोमीटर असलेली किनारपट्टी याला जिहादी मुक्त करण्याचं काम हे मी माझ्या मंत्रालयाच्या माध्यमातून करण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये स्वामी वेळोवेळी आपला मार्गदर्शन आणि आशीर्वाद मला मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण हे सगळे जे काय आजूबाजूला जे काय सुरू आहे, जिथे बघता तिथे हिरवी चादर टाकणं, जिथे बघता तिथे मदार आणि थडगे उभे करणं, या सगळ्याच्या विरोधात आमचं महाराष्ट्र सरकार, हिंदुत्ववादी विचाराचं सरकार ही कडक भूमिका घेईल हा विश्वास स्वामी आपल्याला आजच्या निमित्ताने मी इथे देतो.